महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 10हून अधिक जिल्ह्यांमध्ये आणि बँकांमध्ये हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये विशेषतः खासगी तसेच सरकारी बँकांमध्ये खाते असणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे। तर आजची माहिती अशी आहे की राज्यभरातील सुमारे 90 लाख शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले असून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे। रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे। PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम 19 नोव्हेंबर रोजी जमा झाली होती। त्यानंतर आजच्या दिवशी पुन्हा ही रक्कम खात्यात जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, पैसे जमा करताना KYC प्रक्रियेची पडताळणी देखील शासनाकडून करण्यात आली होती आणि तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल तर रक्कम जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही। हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू असताना शासनाने 10 बँकांची निवड केली आहे आणि त्या बँकांमार्फतच PM किसान योजनेचा हप्ता वर्ग करण्यात आलाय। नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन हप्ता वितरणाचा निर्णय जाहीर केला होता। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बँकांची निवड करण्यात आली आहे त्या बँकांमध्ये सकाळी 7 वाजता 2000 रुपये जमा झाल्याचा संदेश अनेक शेतकऱ्यांना प्राप्त झाला। बँकांची निवड करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये आणि शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळावी याची काळजी घेण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुमचे खाते सरकारी किंवा खासगी बँकेत असले तरीही ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। PM किसान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता जमा करताना विशेष पडताळणी करण्यात आली असून त्यानुसारच 90 लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत आणि त्यांच्या खात्यात निधी वितरित करण्यात आला आहे। अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे प्रत्येकी 2000 रुपये जमा होत असताना कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळालाय आणि पुढील हप्ता वाढवून मिळणार का याची माहिती ही पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। कारण नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की PM किसान योजनेअंतर्गत निधी वितरणात वाढ करण्याचा विचार सुरू आहे। महाराष्ट्रातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे। शेतकरी हा देशाचा कणा असल्याचे सांगत केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य वाढवण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली आहे। पुढील हप्ता वाढवून मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। नवीन GR मध्ये काही अटी व तरतुदी नमूद करण्यात आल्या असून त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे। सकाळी 7 वाजता काही जिल्ह्यात पैसे जमा झाले, दुपारी काही जिल्ह्यात संदेश आले, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत रक्कम जमा होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे। जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमचे खाते तपासा। पैसे जमा झाले नसतील तर KYC, लँड सीडिंग आणि आधार लिंकिंग तपासणे आवश्यक आहे। जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला रक्कम कोणत्याही वेळेत मिळू शकते। ICICI बँक, HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्येही निधी वितरित करण्यात आला आहे। केंद्र सरकारने DBTचे बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अखेर हप्ता वाटप प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्रातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याचा लाभ मिळत आहे। यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खत, औषधे आणि इतर खर्च भागवण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे। विशेषतः रब्बी हंगामाच्या काळात आर्थिक मदतीची गरज अधिक असते, त्यामुळे या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीचा आधार मिळत आहे। शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ती प्रक्रिया पूर्ण करावी। तसेच लँड सीडिंग आणि आधार लिंकिंग योग्य प्रकारे नोंदलेले असणे आवश्यक आहे। जर कोणतीही माहिती अपूर्ण आढळली तर पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो, त्यामुळे सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते। प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा असतो आणि ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते। यामुळे मध्यस्थांचा इंटरफेरन्स टळतो आणि शेतकऱ्यांना संपूर्ण लाभ मिळतो। सरकारने यावेळी विशेष पारदर्शकता ठेवून पात्र शेतकऱ्यांची यादी निश्चित केली आहे। अंदाजे 90 लाख शेतकरी महाराष्ट्रात पात्र ठरले असून त्यांना या हप्त्याचा लाभ मिळालाय। ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांनी बँकेत किंवा संबंधित पोर्टलवर जाऊन स्थिती तपासावी। नरेंद्र मोदी यांनी हप्ता वितरण सुरू करताना सांगितले की शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे। भविष्यात निधी वाढवण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे असेही त्यांनी नमूद केले आहे।
त्यामुळे पुढील काळात हप्त्याची रक्कम वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज आला आहे का हे नक्की तपासा. जर संदेश आला नसेल तर घाबरू नका, कारण काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत ही रक्कम जमा होऊ शकते. जर काही तांत्रिक अडचण आली असेल तर संबंधित बँकेच्या शाखेत संपर्क साधावा. तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा किंवा इतर पात्र बँकांमध्ये असल्यास निधी जमा प्रक्रियेत आहे याची खात्री करून घ्या. केंद्र सरकारकडून DBTच्या माध्यमातून थेट खात्यात निधी जमा होत असल्यामुळे ही प्रक्रिया वेगवान आणि सुरक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी ठरत आहे. पुढील हप्ता वाढवून मिळण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी मित्रांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण ठेवणे गरजेचे आहे. एकूणच PM किसान योजनेअंतर्गत सुरू झालेले हे हप्ता वाटप राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य देणारे पाऊल ठरत आहे आणि येणाऱ्या काळातही अशाच प्रकारे सहाय्य सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासोबतच शासनाने लाभार्थी यादीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर माहिती उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी मित्रांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव, अर्जाची स्थिती आणि हप्ता जमा झाल्याची नोंद तपासावी. जर नाव यादीत नसेल तर स्थानिक कृषी कार्यालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी वितरणाची ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडत असल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. थेट बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थावर अवलंबून राहावे लागत नाही. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांची जमीन नोंदणी पोर्टलवर अद्ययावत आहे आणि ज्यांनी eKYC पूर्ण केली आहे त्यांनाच प्राधान्याने हप्ता वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील हप्ते नियमितपणे मिळण्यासाठी सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. PM किसान योजनेव्यतिरिक्त इतर कृषी योजनांमधूनही शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण केंद्र सरकारकडून राबवले जात आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच बँकांकडून मेसेज येण्यास सुरुवात झाली असून काही भागात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी संयम ठेवून आपले खाते तपासत राहावे. जर काही कारणास्तव हप्ता अडकला असेल तर त्यामागील कारणे जसे की आधार लिंक नसणे, बँक खात्यातील नाव आणि अर्जातील नाव वेगळे असणे किंवा जमीन नोंदणीतील त्रुटीही असू शकतात. अशावेळी संबंधित दुरुस्ती करून पुढील हप्त्यासाठी पात्रता निश्चित करता येईल. एकंदरीत पाहता DBTच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि उपयुक्त ठरत आहे. राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना मिळालेला हा हप्ता त्यांच्या शेती खर्चासाठी हातभार लावणारा आहे. पुढील हप्ता वाढवून मिळण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी वर्गामध्ये उत्सुकता आहे. शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवून योजनांचा लाभ घेत राहावा. आज ज्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2000 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी ठरली आहे. सकाळी 7 वाजल्यापासूनच अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होऊ लागले. कोणत्या 10 जिल्ह्यात आज हप्ता जमा झाला ते पुढे सांगतोच, पण माहितीनुसार या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरणाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सकाळी निधी जमा झाला तर काही ठिकाणी दुपारनंतर संदेश प्राप्त झाले. उर्वरित व्यवहार रात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी eKYC, आधार लिंकिंग आणि लँड सीडिंग प्रक्रिया पूर्ण केली होती त्यांच्याच खात्यात प्रामुख्याने रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे कागदपत्रे व्यवस्थित असणाऱ्या लाभार्थ्यांना कोणतीही अडचण न येता थेट लाभ मिळाला. नरेंद्र मोदींनी DBTचे बटन दाबताच निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली. या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ही रक्कम मोठा आधार देणारी ठरत आहे. बियाणे, खत आणि औषध खरेदीसाठी तातडीचा निधी उपलब्ध झालाय. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. बँकांच्या स्तरावर कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून निवडक बँकांमार्फत व्यवहार पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारी आणि खाजगी दोन्ही प्रकारच्या बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. आता बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार, सातारा आणि यवतमाळ हे जिल्हे समाविष्ट आहेत. जर या 10 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर तुमचे बँक खाते त्वरित तपासा. रक्कम जमा झाल्याचा संदेश आला नसेल तरी व्यवहार प्रक्रियेत असू शकतो. रात्री उशिरापर्यंत निधी जमा होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच आजच्या या हप्ता वितरणामुळे संबंधित 10 जिल्ह्यातील हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली असून राज्यभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण लक्षात ठेवा,
फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यात येत आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.